किती वेळ कधीची वाट बघतेय मी तुझी. कामे असतात मला, तुझ्यासारखं घरी बसून थोडीच आहे. एक मिनिट, मी काय रिकामी असते घरी? घरात मला खूप कामं असतात. तुझी कामं माहितीये मला, नेहमीचीच आहे, कायम कधीच संपणार नाही. माहित आहे ना, तर मग कशाला बोलतेस? बरं, ते सगळं सोड आता. मी तुला फार महत्वाच्या कामासाठी बोलायला बोलवलंय इथे. आईचं ऑपरेशन होऊन फार दिवस झालेत आणि मी आता खूप महिने सांभाळलंय. माझ्या मुलांची परीक्षा येते. आता तू तुझ्याकडे आईला सांभाळायला घेऊन जा. मी आणि माझी बायको दोघेही कामावर जातो, मग आईकडे कोण पाहणार? ते मला काही सांगू नको, तुमचं तुम्ही मॅनेज करा. तू आईला तुझ्याकडे घेऊन जा. तुला माहित आहे ना आईची तब्येत किती नाजूक आहे ती. मला माहितीच आहे किती नाजूक आहे, मीच सांभाळते इतके दिवस. तुला माहिती आहे का किती नाजूक आहे आईची तब्येत? अजून थोडे दिवस सांभाळ, मग नंतर घेऊन जातो आईला. अरे थोडे दिवस करत करत 3 महिने उलटलेत. किती दिवस हेच ऐकू मी? बायकोला विचारून सांगतो. बायको एवढी काळजी आईची असती ना, तर आज आपण इथे असा वेळ घालवत भांडत नसतो बसलो. ते मला काही सांगू नको. तू आईला तिच्याशी बोलून घेऊन जा. ती ऑफिसला जाते, ती घर आई ऑफिस हे सगळं कसं मॅनेज करणार आहे ती? मग सांग तिला सोडून दे नोकरी. तू आहेस की कमवायला. ते मला काही सांगू नको. तुम्ही येऊन आईला घेऊन जा. ठीक आहे, 2 ऑक्टोबरला घेऊन जातो. तोपर्यंत सगळं कसं मॅनेज करायचं करते थोडं बघतो सगळं. का 2 ऑक्टोबरला काय गांधीजी येणार आहे तुमच्यामध्ये? गांधी येऊ नाही नेहरू येऊ, 2 ऑक्टोबरला आईला नेतो बोललो ना, तर नेतो. ठीक आहे, ये वेळेत 2 ऑक्टोबरला वाट बघते मी. ठीक आहे.